आता याला फटके पडणार आहे थोड्या वेळात, पुलिस आले। सत्यम भाई दो शब्द बोलो, कैसा लग रहा है अंदर जाके? अभी हम जाने वाले। अच्छा लगा है। हाँ, छोटा दबदबा दिखा है हमको और हम लोग आए हैं जंगल के एरिया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। आज आपण चाललोय कोरीगडला। सत्यम भाईला खास ट्रेकला नेण्याचा प्लॅन आज झालेला आहे आणि सत्यम भाई केतन भाई आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालो आमच्या पुढच्या दिशेने। एकदम भारीमध्ये निघणार आहे आता आम्ही आमच्या पुढच्या दिशेने। ट्रेक होणार आहे सत्यम भाईचा पहिलाच ट्रेक आहे पुण्यातला आणि एवढ्या दिवसानंतर त्यांना आम्ही ट्रेकला नेणार आहोत। कसं वाटतं सत्यम भाई तुम्हाला? तुमच्यासोबत तर ट्रिपला येणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि खूप भारी वाटतंय। चला धन्यवाद। आपल्या सोबत आहे आज। काय वाटतं हर्षल भाई ट्रेक बिकचं? ओमकार भाईने गाडी काढलेली एकदम भारीमध्ये। आता आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला निघतोय, तर भेटूया पुढं। बाय बाय। उदार होता म्हणे हां, तर तुम्हाला आता सोडून आम्ही जातो पुढच्या प्रवासाला। बाय बाय। तर आता वैभवला सोडलंय आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालोय। ओमकार शेटा सांगाय आता काही कारणास्तव वैभव येऊ शकला नाही, त्याला कामानिमित्त तो येऊ शकला नाही। मिस करू वैभवला आता काय, आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला। आणि आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या प्रवासाला एकदम भारीमध्ये। सगळे पॅक बिक झालेले गाड्या वेड्या घेऊन इकडे डॅम आहे, गाड्या वेड्या। आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतोय। हवा भरायची का? हवा बिवा भरून घ्या गाड्यांमध्ये। सत्यम भाई आत काय निघला भैया, हवा चेक करो ना हमारे इधर। नहीं करो ना तुम्हारा, तुम करो ना। ये देखो भैया हमारे हवा चेक कर रहे इधर। मस्त भाई हवा बिवा चेक करता है। 50 हवा केलेली सत्यम भाई काय? सत्यम भाई पडतंय घे तुम्हाला 50 हवा केली सत्यमनी। सत्यमला कळा नाही काय हवा भरायची काय चाललंय। आता सगळे आलेले आहेत किल्ल्या त्रिकोणाच्या समोर। केतन भाई स्वतः आलेले, त्यांच्यासाठी थांबलो आम्ही। का माझा फोटो घ्या सत्यम भाई, इकडे बघ स्क्रीनशॉट काढून घेऊ आपण। हा किल्ला त्रिकोण सत्यम भाईची थोडी गाडी चालवली, गाडीचं पाणी उडत आहे मागून, त्यामुळे मस्तपैकी आता थांबलोय निसर्गाचा आनंद घेत। ते एक घर दिसतं आपल्याला, छोटंसं घर आहे, मस्त निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आम्ही आता थांबलो इथं आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला एकदम भारीमध्ये। एक नंबर जंगलाची रोड, एक नंबर। तर आता मस्त वेगळी जंगल देऊन थांबलोय, बघू शकताय का पूर्ण जंगल आहे। हा रोड इकडे जातो इकडे। ओमकार म्हणतोय झाडावर जायचं, ओमकारला आता झाडावर सोडतोय, फोटो काढायचा आहे। एक नंबर मस्त वातावरण आहे, फुल भारी वाटतं। तर आता मस्त वेगळी जंगल देऊन थांबलोय, बघू शकताय का पूर्ण जंगल आहे। हा रोड इकडे जातो इकडे। ओमकार म्हणतोय झाडावर जायचं, ओमकारला आता झाडावर सोडतोय, फोटो काढायचा आहे। एक नंबर मस्त वातावरण आहे, फुल भारी वाटतं। तर आता पोरा जे चढले झाडावर ते तुम्ही बघू शकता। इथं काय करताय हे त्यांचं काही कळत नाही, फोटोसाठी काय वर चढले तिकडं नाही, तुम्ही बघू शकताय काय चाललंय यांचं नेमकं काही कळत नाही। आरशाचा पडला खाली डायरेक्ट दगड आहे।
तीनों भाई ऊपर चढे गए आणि तर हे वरती गेलेले इथं बघू शकता. तुम्ही यांचं काय येडे जाळे झाले. केता माया काय म्हणणे तुमच्याचं? हे आमचे 3 माकडं वर गेले आहे. बघा त्यांना असे जर पडले घालून तर काय होईल. आता यांना फटके पडणार आहे थोड्या वेळात. पोलीस आले. तो यहाँ पर हम लोग जा रहे हैं, नदी पार कर रहे हैं. यहाँ पे गुफा दिख रही है हमको. तर हा जंगलचा एरिया बघू शकता तुम्ही. जंगल मध्ये आलेलो आहे आम्ही. गुलाल गुलाल गुल. अरे अरे हर्षद भाई आले. हर्षद आज शटर आजगर होता तो आजगर निकल चुका है. भाई लोग कैसा लग रहा है आपको? ओ सत्यम भाई 2 शब्द बोलो. कैसा लग रहा है अंदर जाके? अभी हम जाने वाले. हाँ बताओ. हाँ बोगदे के अंदर जाओ. बोगदे के अंदर जाओ. बोगदे के अंदर जाओ. ये 2 बड़े भाई लोग जाने. उधर से आजगर आया तो क्या करेगा? छोटा दबदबा दिखा है हमको और हम लोग आए हैं जंगल के एरिया में. न्यूटन वर सत्यम भाईला गाडी निघत नाही. फोटो वगैरे काढून आलाय भारस न्यूटन वर. तर आता मस्तपैकी गाड्या इथं पार्क केलेलं आहे. सगळेजण थांबले पावसामुळे. थोडा पाऊस चालू आहे त्यामुळे थांबले. ट्रेकिंगला आता थोड्या वेळेस सुरुवात करायची आपल्याला मस्तपैकी. पुढच्या 5-10 मिनिटात आम्ही सुरुवात करतो ट्रेकला मस्तपैकी. ट्रेक करतो वर जायचं. पावसाचं पण आगमन या ठिकाणी झालेलं आहे. 1 तासच झाला. तर आता मस्तपैकी ट्रेकिंगला आम्ही सुरुवात केलेली. केतन आम्ही माग आहे. ते जास्त पावसामुळे आहे ना चिखल झालेला आहे थोडा. त्यामुळे जास्त सटकासटकीचे कामं जे ते जास्त झाली आणि आपली गँग पुढे उभी आहे. तर आता आपण आलो आहे कोरीगडच्या पायथ्याला आपण आहोत. आणि आता आम्ही कोरीगडच्या दिशेने आमचा आता प्रवास जो आहे तो सुरू करतो. सुरू करतो आम्हाला कोरीगडच्या दिशेने एक जण तुम्ही मागं बघून चला. मागं नदी नाली आहे. पुढे एक व्ह्यू दाखवा जरा कसं दगड वगैरे कसे आहे ट्रेक करताना. आपण विचारूया किती वेळती आहे अजून. लोक वरती येत आहे खालून येत आहे. आम्ही आता वर चाललोय. किती वेळ लागतो भाई? बीच पे सीढ़ी. हाँ ट्रेक थोड़ा ही है ना. चलो थैंक यू. आणि हा समोर जो दिसतो आपल्याला तो हा समोर असा कोरीगड किल्ला आणि समोर असा छोटासा दुकान आहे. पायऱ्याचा मार्ग त्याच दिशेने माहिती दिली बघू शकता. तर आता बराच उशीर झाला आहे तरी आम्ही परत जायचा प्रयत्न आमचा चालले. लोक वरून खाली आता बघू शकता. वरती तोच दिशेने आमच्या आगमन करतो. कोरीगड जो किल्ला आहे वरती येत आहे. तर आत्ताच्या पायऱ्या लागल्या त्यामुळं सोपं जाते वर जाण्यासाठी. कारण अर्धा ट्रेक झालेला आहे पायऱ्यांनी. आणि गणेश मंदिर आहे आपल्याला बघायला मिळतं. गणेश मंदिर जुन्या टाईपची पाणी वगैरे साचलेलं आहे. तर
आता मस्तपैकी तर बसले सगळे फोटो बिटो काढायला. आणि हा जो वर दिसतोय हा गुरुज इथं गडाचा जो गुरुज दिसतोय. आणि ओमकार शेटर आहे इथं सगळे काही चिल करताय मस्त पावसाचा आनंद घेत. आणि हा सुंदर असा होता, हा सुंदर असा हा व्ह्यू. आणि आता आम्ही पुढं आमच्या दिशेने निघालो आहे. बघा या पायऱ्या मस्तपैकी आणि हा बुरुज समोर दिसतो आपल्याला. तर आता आम्ही ट्रेक करत करत आलोय बऱ्यापैकी वरती. सगळेजण आले मस्तपैकी. एक नंबर ट्रेक झाला पावसात. पायऱ्यावरून मस्त पाणी जात आहे खाली. आणि इथं मस्त अशी गुहा आहे. ही गुहा बघू शकता. हे बघा आतमध्ये काय आहे. तर आता आपण आलो आहे गणेश दरवाजा या ठिकाणी. हा गणेश दरवाजा इथं बघू शकता तुम्ही. सुंदर असा हा दरवाजा. आणि पूर्ण बघू शकता इकडे धुकं झालेलं आहे लांब लांबपर्यंत. गडावरचे होते असं वाटतं सकाळचे 5 वाजले ते पण 5 वाजले आता. हा गणेश दरवाजा बघू शकता. सुंदर असा दरवाजा. तर असं आता गडाला इकडे धुकं झालेले पाण्याची टाकी वगैरे गडावरच्या ज्या सोयी येत्या इथं. काय भारी वातावरण. तर आता आपण गडाच्या पायरीवर आलो. आमच्यापर्यंत काही दिसत नाही कारण सगळं धुकं झालेलं आहे. आणि इथं गडाचा जो नकाशा आहे तो दिलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि पलीकडे महादेवाचं मंदिर आहे सुंदर असं. इथं महाराष्ट्र शासन हे लिहिलेलं आहे इथं. ते महादेवाचं जे मंदिर आता आपण त्या तिकडे चाललो आहे. 1 नंबर झालं आहे. धुक्यामुळे काही दिसत नाही. मोबाईलला पण की महादेवाचं दर्शन घेऊ खाली जाणार आहोत. तोफा वगैरे ठेवलेला आहे इथं. आणि पाऊस पण सुरू झालेला आहे योगायोगानं. महादेवाचं मंदिर सगळं धुकं झालेलं आहे. तशा सुंदर अशा तोफा ठेवलेला आहे नंदी महाराज. हे महादेवाचं मंदिर झालेलं आहे सगळीकडे. मग काहीच दिसत नाही. तर आता हे पुढं तळ्यात चाललंय. पुढं व्ह्यूज येतो तळ्यात. धुकं काही दिसतच नाही लांबपर्यंत बघू शकताय. एवढं डेंजर धुकं आहे. एक नंबर वातावरण झालेलं आहे. ते एकदम भारी वातावरण झालेलं मस्तपैकी. पुढं पाणी धुक्यामुळं काही दिसतच नाही अक्षरशः. कडेंचं हे पाणी सगळं सगळं आपण मस्त व्ह्यू या फुल भारी. हे पाण्यात बसले इथं. पावसाचं पाणी काढतंय. आता आपण आहोत गडावर. आणि सुंदर अशी तो एक तोफ भेटली गडावर बघायला मिळाली. अजून बरंच काय काय बघण्यासारखं आहे पण आमच्याकडे वेळ अभावी आम्हाला बघता येईल त्यांना इथे आम्हाला सांगता येणार नाही. जे निसर्गरम्य वातावरण बाहेर मागं झालेलं आहे तुम्ही बघू शकता. एकदम छान आणि सुंदर असं हे मागं निसर्गरम्य वातावरण एकदम भारी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे धुकं. आणि तिथं बर्ड व्हॅलीचा काहीतरी ट्रॅप येतो झाडांचा एकदम भारी मस्तपैकी. आणि इथं सुंदरशी टोप. तर सुंदर असा हा व्ह्यू गडावरती तुम्ही बघू शकताय. गड अजून बरंच फिरायचं बाकी आहे. बरंच एक्सप्लोर करायचं आहे गड आम्हाला. तर आता वेळ आता कमी आहे जरा. बघू काय काय बघायला मिळतं का. चालू आहे आता ही जी बुरुजाची जी तटबंदी दाबलापर्यंत तुम्ही बघा पूर्णपणे धुकं झालेलं आहे. तटबंदी म्हणजे गडाची पूर्ण हा गड जो घेत निसर्गाचा बघा ही लाईफ आहे. म्हणजे तो एवढा त्याचा पाय नसताना सुद्धा तो इथं आलाय. एवढा गड त्यांनी ट्रेक केलाय. भाई सॅल्यूट आहे त्याला माणसाला. सॅल्यूट फॉर दिस काय. म्हणजे खरंच लोक समोर आला त्याला एक पाय नाही आहे तरी तू गडावर आलाय. असं किती डेंजर आहे. इथे बसले आमचे गडावर सगळे. तर हा गड जो आहे तो मस्त धुक्यात आज आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. धुकं वगैरे सगळीकडे झालेलं आहे. इकडे फोटो वगैरे काढले आम्ही. आता गड बघूयात. तर या बाजूला इथं आहे चोर दरवाजा. इकडे खाली जो आता तुम्ही बघितला तो इकडे चोर दरवाजा आहे. धुक्यामुळं काहीच करता येईल गडावरती.
खूप धुकं असल्यामुळे काहीच नाही. तिथं सुंदर असं मंदिर आहे ते बघणार आहोत आपण. कुराई माता मंदिर सुंदर असं आहे. कुराई माता मंदिर तर मस्तपैकी दर्शन वगैरे झाले ना आम्ही निघलोय पुढं. इथं कॅम्पिंग लागले सगळे सबस्क्रायबर भेटले. हा निवडते भेटू भेटली चला बाय बाय धन्यवाद. सुंदर असा हा गड आता आम्ही बघतोय फिरतोय. मस्त धुकं वातावरण झालंय. सगळेजण असे येत आहेत. किचन बाई आमच्या इथं आणि सगळी गँग इकडं. मस्त वातावरण झालंय. गड काही बघून झालेलं आहे बऱ्यापैकी. जेवढं झालंय तेवढं. देवीचं मंदिर आणि महादेव मंदिर एवढा परिसरच बघितला. सुंदर अशी कोरीगडाची इथं माहिती दिलेली आहे. मग अशा आपण वगैरे बघितलं प्राचीन स्मारक वगैरे काय आहे इथं. आणि आता आम्ही इकडे चाललोय. हा बाकीचा भाग बघायचा राहिलाय. तर आता आम्ही हा गड बघतोय मस्तपैकी सह्याद्रीच्या कुशीत असलेला. तर आता गड वगैरे ट्रेक करून आम्ही झालं आहे आणि आता आम्ही खाली निघालो आहे खालच्या दिशेने. गडाचा आता बघून झालं आहे बऱ्यापैकी. गड बघून झालं आहे. काही गोष्टी राहिल्या बघायच्या. जाऊ द्या आता पुढच्या वेळेस झाल्यावर नक्की आम्ही बघूया. सुंदर असा हा गड इकडे बघू शकतो. आणि हा गणेश दरवाजाच्या जवळ आता आम्ही आलेलो आहे. हा गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा. तर आता खाली उतरायला आम्ही सुरुवात केलेली. मस्त पायऱ्या आहे. इकडे व्ह्यू. बाकीचे पोट हर्षलन मी मागं. तर पायऱ्या असल्यामुळं इथं सोपं जात आहे उतरायला. खाली थोडं ऑफरोडिंग आहे. सुंदर असा हा व्ह्यू गड बघू शकता. आणि एकदम छान असा हा ट्रेक झालाय. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. अतिशय प्रसन्न वातावरण आणि धुकं वगैरे होतं. त्यामुळं आम्हाला चांगलाच आस्वाद घेता आला. धुक्याचं वगैरे म्हणा, तळं वगैरे म्हणा आणि बाकीचं आता आम्ही आलो आहे कोरीगडला. कोरीगड म्हणजे हा एक अतिशय ऐतिहासिक किल्ला होता आणि म्हणजे इथं खूप काही पाहण्यासारखं आहे. तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप काही पाहण्यासारखं आहे. आणि जर आपण बारकाईनं लक्ष केलं तर आपल्याला बरे असे म्हणजे जुनी जी माहिती नाही ते पण माहिती होतं आणि पुढची माहिती आपल्याला हर्षल दिली. अतिशय सुंदर असा ट्रेक होता आणि खूप सुंदर किल्ला होता आणि आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटतं. खूप छान ट्रेकिंग झाली गाईज. नक्की या तुम्ही कोरीगडला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की नक्की विजिट करा. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुंदर असा हा ट्रेक झालेला आहे. तुम्ही पण या कोरीगडला नक्की भेट द्या आणि इथं विविध आपला इतिहास जाणून घ्या. सुंदर असा हा गड आणि ही ट्रेकिंग खूप सुंदर झाली आहे. तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल आपल्या